मित्रांनो, नोव्हेंबर महिना आता संपत आलेला आहे आणि आता थोड्याच दिवसात महाराष्ट्र सीईटी सेल पुढच्या वर्षी होणाऱ्या ज्या सीईटीज आहेत त्या सीईटीचं शेड्यूल रिलीज करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या शेड्यूलमध्ये आपल्या लॉ सीईटीच्या तारखा सुद्धा रिलीज होतील आणि जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच आपले ऍप्लिकेशन फॉर्म सुद्धा भरायला सुरुवात होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या परीक्षेची एलिजिबिलिटी. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस तुम्ही ही एलिजिबिलिटी चेक करत असता, त्यावेळेस तुम्हाला तिथे ॲग्रीगेट मार्क्स विचारले जातात. आता हे ॲग्रीगेट्स मार्क कशाला म्हणायचं आणि हे ॲग्रीगेट मार्क्स कसे कॅल्क्युलेट करायचे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे ॲग्रीगेट मार्क्स आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. कारण जरी तुम्हाला सीईटी देत असताना या ॲग्रीगेट मार्क्सचा काही विशेष फरक पडत नसला, तरीही ज्यावेळेस तुमचे कॅप राउंड सुरू होतात, त्यावेळेस तुमचे ॲग्रीगेट मार्क जर एलिजिबिलिटीनुसार भरत नसतील, तर तुम्हाला कुठेही ॲडमिशन भेटत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचे ॲग्रीगेट मार्क हे सीईटीने दिलेल्या नियमामध्ये नसतील, तर अशा वेळेस तुम्ही काय करायला पाहिजे, हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी असणारी लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही 24 नोव्हेंबर पासून सुरू करत आहोत. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील आणि जर तुम्हाला हे लाईव्ह क्लासेस काही वेळेस अटेंड करणं पॉसिबल नसेल, तर रेकॉर्डेड क्लासेस सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 2027 साठी प्रिपरेशन करत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फाउंडेशन बॅच आम्ही ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू केलेली आहे. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या LLB कॉलेजमध्ये ॲडमिशन करण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर सर्वात सुरुवातीला आपण या परीक्षेचा सिलेबस आणि वेटेज पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, 3 इयर सीईटी साठी लीगल ॲप्टिट्यूड, लीगल रिझनिंग, जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स, लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज हे 4 विषय असतात. अनुक्रमे 24, 32, 24 आणि 40 मार्कचे हे विषय असतात. त्यानंतर 5 इयर सीईटीचा जर आपण विचार केला, तर बेसिक मॅथमॅटिक्स हा एक ॲडिशनल सब्जेक्ट 5 इयर सीईटी वाल्यांसाठी आहे. तो 8 मार्कचा सब्जेक्ट असून लीगल ॲप्टिट्यूड 32 मार्क, जनरल नॉलेज 24 मार्क, लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग 32 मार्क आणि इंग्लिश लँग्वेज 24 मार्कला विचारलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, या 5ही विषयांवरती ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचमध्ये तुमची तयारी करून घेतली जाते आणि परीक्षेमध्ये 90+ पर्सेंटाईल तुम्हाला कसं मिळेल याच्यावरती फोकस केलं जातं. आता विद्यार्थी मित्रांनो, या दोनही परीक्षा 120 मार्कांच्या असतात आणि 120 मार्कांना 120 प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातात. आणि हे प्रश्न सॉल्व करण्यासाठी सुद्धा तुम्हाला 120 मिनिटांचाच वेळ असतो. म्हणजे प्रत्येक प्रश्न तुम्हाला 1 मिनिटामध्ये सॉल्व करावा लागतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये आणि मराठी किंवा इंग्रजी अशा कुठल्याही माध्यमामध्ये तुम्ही हा पेपर देऊ शकता. तर या परीक्षेमध्ये सर्व प्रश्न MCQ स्वरूपाचे असून ऑनलाईन पद्धतीची ही परीक्षा असते. आता ज्यावेळेस तुम्ही तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप कराल, त्यावेळेस तुम्ही तुमचे प्रेफर्ड डिस्ट्रिक्ट त्या फॉर्ममध्ये देता आणि त्याच्यानुसारच तुम्हाला त्या डिस्ट्रिक्टमध्ये सेंटर अलोकेट केलं जातं. मग परीक्षेच्या दिवशी तुम्हाला त्या सेंटरवरती जाऊन परीक्षा देता येते. आता विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेसाठी असणारी महत्त्वाची एलिजिबिलिटी आपण पाहूयात. तर 3 इयर सीईटी वाल्यांना ग्रॅज्युएट डिग्री त्यांच्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही किंवा महाराष्ट्राच्या बाहेरच्या कुठल्याही युनिव्हर्सिटीची डिग्री तुमच्याकडे असेल, तर तुम्ही या परीक्षेसाठी एलिजिबल आहात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ओपन SEBC, EWS किंवा OMS कॅटेगरीमधून येत असाल, तर तुम्हाला कमीत कमी तुमच्या डिग्रीमध्ये 45% ॲग्रीगेट मार्क्स असणं आवश्यक आहे. तेच जर आपण SC किंवा ST कॅटेगरीसाठी पाहिलं, तर 40% ॲग्रीगेट मार्क्स इथे असणं आवश्यक आहे. VJNT, SBC किंवा OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कमीत कमी 42% मार्क ॲग्रीगेट जर तुमच्या डिग्रीमध्ये असतील, तर तुम्ही या परीक्षेला एलिजिबल आहात.
आता विद्यार्थी मित्रांनो, हे ॲग्रीगेट कसे कॅल्क्युलेट करायचे ते आपण पुढे पाहणारच आहोत. त्या अगोदर तुमच्या डिग्रीचा पॅटर्न कसा पाहिजे ते आपण पाहूयात. तर कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही ग्रॅज्युएट असाल, आर्ट्स असेल, सायन्स असेल, कॉमर्स असेल किंवा तुमच्याकडे कुठलीही टेक्निकल डिग्री असेल, तर तुम्ही इथे एलिजिबल आहात. सोबत तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी सुद्धा ही परीक्षा देऊ शकतात. आता जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनच्या किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला आहेत, असे विद्यार्थी सुद्धा इथे एलिजिबल असतात. आता तुम्ही जी डिग्री मिळवली आहे ती जर रेग्युलर असेल, डिस्टन्स असेल किंवा करस्पॉन्डन्स मोडमधून मिळवली असेल, तरीही तुम्ही LLB CET देऊ शकता. जे विद्यार्थी डिस्टन्स किंवा करस्पॉन्डन्स मोडमधून 12वी किंवा UG पास आउट असतात, ते विद्यार्थी सुद्धा एलिजिबल असतात. तुमची युनिव्हर्सिटी ओपन असू द्यात, उदाहरणार्थ तुम्ही YCMOU मधून तुमची डिग्री मिळवलेली असू द्यात किंवा तुमची 12वी तुम्ही ओपन युनिव्हर्सिटी मधून केलेली असू द्यात. जर तुमची युनिव्हर्सिटी UGC अप्रूव्ड आहे आणि लीगल एज्युकेशनचे रूल फॉलो करते, तर तुमची डिग्री इथे व्हॅलिड असणार आहे. इन केस जर तुमची युनिव्हर्सिटी UGCचे नॉर्म फॉलो करत नसेल, तर तुम्ही या परीक्षेला एलिजिबल नसणार आहात. पुढे विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी UG किंवा PGच्या फायनल इयरला आहेत, असे विद्यार्थी सुद्धा ही परीक्षा देऊ शकतात. कारण विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुमचे कॅप राऊंड सुरू होतात, त्यावेळेस तुमचं जे फायनल इयरचं मार्कशीट असतं ते आलेलं असतं. त्यामुळे तुम्ही सुद्धा इथे ही परीक्षा देऊ शकता. आता या व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे तुमचे ॲग्रीगेट मार्क्स जे आहेत ते कसे कॅल्क्युलेट करायचे. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुमचा पॅटर्न कुठला आहे त्याच्यानुसार तुम्ही हे कॅल्क्युलेट करू शकता. जर तुमचा इयरली पॅटर्न असेल तर तुम्हाला 3ही वर्षांचे मार्क्स इथे ॲड करावे लागतात. जर तुमचा सेमिस्टर पॅटर्न असेल तर तुम्हाला तुमच्या सगळ्या सेमिस्टरचे मार्क्स इथे ॲड करावे लागतात. इन केस तुमची डिग्री जर 4 इयरची असेल तर तुम्हाला 4 वर्षांचे सगळे सेमिस्टर, इयरली पॅटर्न असेल तर सगळे इयर, मिळालेले मार्क्स जे आहेत ते इथे ॲड करून तुम्हाला तुमचे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करावे लागतात. आता ज्यावेळेस तुम्ही हे ॲग्रीगेट पर्सेंटेज कॅल्क्युलेट कराल, जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ओपन कॅटेगरी मधून असाल, जर तुम्हाला 45% एक्झॅक्ट ॲग्रीगेट मार्क्स नसतील, 0.01% जरी तुम्हाला कमी पडत असेल, तरी तुम्ही इथे एलिजिबल नसणार आहात. इन केस तुम्ही OBC कॅटेगरी मधून येत असाल आणि तुम्हाला 41.99% असतील, तर या केसमध्ये सुद्धा तुम्ही इथे एलिजिबल नसणार आहात. म्हणजे तुमचे जे ॲग्रीगेट पर्सेंटेज आहे, मिनिमम 45% असायला हवेत. OBC कॅटेगरी वाल्यांसाठी मिनिमम 42% एक्झॅक्ट मार्क तुम्हाला असायला हवेत आणि SC ST कॅटेगरीसाठी कमीत कमी 40% असायला हवेत. 39.99 सुद्धा चालणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हे ॲग्रीगेट मार्क्स खूप महत्त्वाचे आहेत आणि ते कसे कॅल्क्युलेट करायचे उदाहरण घेऊन आपण पाहूयात. आता तुमची डिग्री समजा 3 वर्षांची आहे आणि प्रत्येक वर्ष हे 600 मार्कांचं आहे. आता 600 प्लस 600 प्लस 600 म्हणजे 1800 मार्कांच्या परीक्षा तुम्ही पूर्ण 3 वर्षामध्ये दिलेल्या आहेत. आता तुम्हाला या परीक्षांमध्ये मार्क मिळाले आहेत. फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला 480 मार्क्स मिळाले, सेकंड इयरमध्ये तुम्हाला 450 मार्क मिळाले, थर्ड इयरमध्ये तुम्हाला 510 मार्क्स मिळाले. ॲग्रीगेट कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला यूज करावा लागतो. आता इथे तुम्ही पाहू शकता 600 अधिक 600 अधिक 600 1800 टोटल मार्क्स झाले. 480 अधिक 450 अधिक 510 म्हणजे 1440 तुमचे मार्क्स ऑब्टेन झाले. आता ॲग्रीगेट तुम्हाला ज्यावेळेस कॅल्क्युलेट करायचे असतील त्यावेळेस तुम्हाला 1440 भागिले 1800 गुणिले 100 म्हणजेच 80% हे जे पर्सेंटेज तुम्हाला इथे दिसत आहेत हे पर्सेंटेज तुमचे ॲग्रीगेट आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीने तुमचे ॲग्रीगेट मार्क्स तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता आणि CET सेलच्या मिनिमम एलिजिबिलिटीनुसार तुमचे मार्क्स असतील तरच तुम्ही या परीक्षेला अप्लाय करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 3 इयर CET मध्ये ॲग्रीगेट पर्सेंटेजमुळे एलिजिबल नाहीयेत असे विद्यार्थी नक्कीच 5 इयर CET देऊ शकतात. तर 5 इयर CETच्या एलिजिबिलिटीनुसार तुमचे मार्क्स 12वीला असतील तर नक्कीच तुम्ही आत्ताच विचार करून ठेवा, तुम्हाला 5 इयर CET द्यायची आहे, 3 इयर CET द्यायची नाही. किंवा याला दुसरा एक पर्याय आहे, जर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या डिग्रीमध्ये ॲग्रीगेट पर्सेंटेज कमी भरतायत पण तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या डिग्रीमध्ये जे ॲग्रीगेट पर्सेंटेज आहेत ते CET सेलच्या नियमामध्ये बसतायत, तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या
पोस्ट ग्रॅज्युएशनच्या डिग्रीवरती सुद्धा 3 इयर लॉ सीईटी देऊ शकतात. म्हणजे लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे डिग्री असेल, ॲग्रीगेट पर्सेंटेजमध्ये तुम्ही बसत असाल, तर तुम्ही 3 इयर सीईटी देऊ शकता. आता तुमच्याकडे डिग्री आहे, पण तुमच्याकडे ॲग्रीगेट पर्सेंटेज नाहीयेत. पण या केसमध्ये तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये तुमचे ॲग्रीगेट पर्सेंटेज बसतायत, तर पोस्ट ग्रॅज्युएशनच्या बेसिसवरती तुम्ही 3 इयर लॉ सीईटी द्या किंवा तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन नाहीये. तर या केसमध्ये तुम्ही सरळ-सरळ 12वीच्या बेसिसवरती 5 इयर सीईटीला अप्लाय करा. अशा पद्धतीने तुम्हाला एल-एल-बीला ॲडमिशन मिळणं सोपं होईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता ज्या विद्यार्थ्यांना क्रेडिट सिस्टीम आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या युनिव्हर्सिटीचा एक फॉर्म्युला असतो. त्या फॉर्म्युलानुसार तुमचे ग्रेड्स जे आहेत ते मार्क्समध्ये कन्व्हर्ट करू शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या सेमिस्टरला किती तुम्हाला ग्रेड्स मिळालेत, किती पैकी तुमचं सेमिस्टर होतं, त्याचं कन्व्हर्जन तुम्ही मार्क्समध्ये करा आणि त्या पद्धतीने सगळ्या सेमिस्टरचे मिळालेले मार्क्स आणि सगळे सेमिस्टर किती मार्क्सपैकी होते याची ॲडिशन करून ॲग्रीगेट पर्सेंटेज कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर मग आज तुम्ही पहिलं हेच काम करायचंय. तुमचे फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयरचे मार्क्स पहा. त्याच्यानुसार तुम्हाला ॲग्रीगेट पर्सेंटेज मिळताय का ते पहा आणि ॲग्रीगेट पर्सेंटेज मिळाल्यानंतर तुम्ही इलिजिबल आहात का ते पहा आणि त्याच्यानुसार तुम्ही कुठली सीईटी द्यायची आहे हे ठरवा. आणि ते ठरल्यानंतर आजच तुमचं प्रिपरेशन सुरू करा, कारण मार्च महिन्यामध्येच आपली सीईटी असणार आहे आणि दिवस आता खूप कमी राहिलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला आता प्रिपरेशनवरती फोकस करणं खूप गरजेचं आहे आणि हे फोकस करण्यासाठीच ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच आम्ही 24 नोव्हेंबरपासून सुरू करत आहोत. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील, सोबतच रेकॉर्डेड क्लासेस सुद्धा अवेलेबल असतील, नोट्स दिल्या जातील, मॉक टेस्ट याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत, सोबतच प्रॅक्टिससाठी MCQ सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे प्रिपरेशन करत असताना तुम्हाला एखादा गॅरंटीड रिसोर्स हवा असेल तर ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं जे लॉ सीईटीचं बुक आहे ते Amazonवरती आता अवेलेबल आहे. आजच हे बुक ऑर्डर करा आणि आपल्या प्रिपरेशनला सुरुवात करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू ठेवा. थँक्यू.